ओमकार यांनी हॅलो हॅलो चला स्ट्राईकवर महेश नानगुडे ज्याने आजच बोरिवलीमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतलाय. नॉन स्ट्राईकला मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई आणि वंश मात्र पहिली ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यस वंश वेगवान गोलंदाज आहेत. मल्हार 11 आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स आणि सीतेज अशी ही मॅच पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच. पहिल्याच बॉलवर जबरदस्त स्ट्रोक खेळलाय महेश नानगुडे आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार मात्र या ठिकाणी खेळला जातोय. आणि जबरदस्त मात्र मॅचच्या दिशेने 4 ओव्हर. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि इकडे जर पाहिलं तर वाईट बॉल घोषित केला जातोय. 5 धावा धावफलकावर आहेत. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. 2 व्यावसायिक संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आज दिवसाचं क्रिकेट मात्र खूप चांगलं खेळलं ताई पॅकर्सने आणि ऋषी जोरी यांनी देखील जर पाहिलं तर काल इकडे पुण्यात खेळल्यानंतर रात्री इकडे आले. आज दिवसा 2 टुर्नामेंट खेळून तिसरी टुर्नामेंट एका दिवसात खेळतायत. या वेळेला फटका ऑफ असताना पाहिला मिळतो. जरूर पाहूया. बॉल हवेत आहे. फिल्डर आले तिकडे परंतु कॅच नाही होऊ शकली. एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. सर्व क्रिकेट रसिक हो आपलं स्वागत आहे. जे यूट्यूबला श्री साई स्पोर्ट्सवर म्हणजे शैलेजी पाटील परागजी पाटील यांच्या चॅनलवर जुडले गेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. स्थळ डोंगरी मुंबई आणि स्पर्धा बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. या बामणे ट्रॉफीचं वैशिष्ट्य म्हणजे नाईटमध्ये होणारी एकमेव रबर बॉल स्पर्धा सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील आणि पावसाळी स्पर्धा आणि तीच आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं लाईट्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वंश पुन्हा एकदा महेश यांच्यासाठी. यावेळेला महेश समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत. वेगवान फटका खेळलाय खरा. तिकडे फिल्डर येतील आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 8 वर जाताना पाहिलं मिळेल. ओमकार देसाई आणि महेश नानगुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरच्या असणाऱ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतर फरदीन काजी श्रेयस कदम यांच्या विरुद्ध सुमित डेकळे रवी लिंगाला किशन देवेंद्र अशी मॅच देखील यानंतर आपल्याला पाहायला मिळणार. विशारद पगारे चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे यानंतरच्या मॅचमध्ये देखील नागेश वाडेकर चांगल्या फॉर्मात आहेत. एका बाजूला सध्या देखील जर पाहिलं तर तेवढीच चांगली कामगिरी सुशांत गुरव सुद्धा या मॅचमध्ये इन ॲक्शन आहेत. यावेळेला अपरकट करण्याचा प्रयत्न उसळी होती थोडीशी. एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 9 धावा. पहिली ओव्हर मात्र वनच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगले यंगस्टर्स या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या टीमने देखील खूप प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. या वेळेला फटका मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने खेळला गेला फटका सीमा रेषा पार जाताना पाहायला मिळेल. 6 धावा. महेश नानगुडे ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. चर्चा आहे या महेश नानगुडेची ज्याला टेनिस क्रिकेटचा मुळशी पॅटर्न देखील म्हटलं जातं आणि हा क्रिकेटचा मुळशी पॅटर्न या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 15 धावा धावफलकावर आहेत. वंश
किरण भाऊ बारसे यांचे या ठिकाणी आगमन झाले. किरण भाऊ, आपलं स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. बामणे ट्रॉफीमध्ये पंच या ठिकाणी घोषित करतायत नो बॉल. चांगली धावसंख्या मात्र या ठिकाणी जमावली गेलेली आहे. 16 धाबा धावफलकावर मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न. इरादा फिट आहे. जय पवार जेपी पॅनल प्रमुख म्हणजेच जय पवार यांना आपण पाहतोय. मुन्ना पठाण यांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर पहिली ओव्हर सुरू असताना बॉलिंगसाठी पाहिल्या मिळतात आपल्याला वंश, संदीप महेश नानगुडे यांना, परंतु यावेळेला बॉल अँगल बनवत बाहेर गेला. बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे एकंदरीत बिनबाद 16 धाबा. 3 ओव्हर अजूनही येणं बाकी आहे. प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली या स्पर्धेसाठी, बामणे ट्रॉफीसाठी. चला दुसरी ओव्हर सुरू करायची लवकरात लवकर. सोळा धावा धावफलकावर. 16. यावेळेला हा बॉल ओमकार देसाई वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली आहे. 2 धावा मात्र त्या ठिकाणी कळवल्या जात आहेत. चेंडूची दिशा ही खूप महत्वाची असते अशा प्रकारच्या ग्राउंडवर ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळतो. धावसंख्या 2. शुभम ज्याने काल मॅन ऑफ द मॅचही घेतलाय. वरळी परिसरातील खेळाडू शुभम. षटकार मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी शुभम यांना पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. चांगली कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. ओमकार देसाई बऱ्याच वर्षाचा असणारा अनुभव त्यांच्याकडे आहे. सगळ्या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. हो, इकडे थोडीशी उंची दिली होती. हा चेंडू फसवाय. शुभम यांच्याकडे असणारे टॅलेंट म्हणजे त्यांच्याकडे असणारा हलकासा लेग कटर आणि तो मात्र या ठिकाणी टाकण्याचा, प्रभावीपणे मारा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आपल्याला. 22 धावा धावफलकावर.
हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. एक डॉट बॉल तुमचा आत्मविश्वास वाढवतोय आणि इकडे तेच पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करतात, बॅक टू बॅक चांगले चेंडू येताना पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. ताई पॅकर्स श्रीतेज अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडू बराचसा बाहेर केलाय, वाईट बॉल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी या ताई पॅकर्स श्रीतेज विरुद्ध सामना मात्र मल्हार 11 यांच्यामध्ये सुरू आहे. सेमीफायनलची मॅच बामणी ट्रॉफीची. हा बॉल पुढे केलाय, त्याला मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु विकेट येते ओमकार देसाई यांची. पहिला धक्का बसलाय, पहिली विकेट आलेली आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 23 असताना पहिला धक्का बसलाय. ओव्हर नंबर 2. शुभमची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानात जातात बॅटिंगसाठी करण मोरे, मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात. क्लासिकल करण, पालघरचे सुपुत्र आणि ओमकार मात्र या मॅचमध्ये लवकर बाद झालेत. काल खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती. दोन्ही मॅच जबरदस्त खेळल्या काल आणि आता करण मोरे मैदानाच्या आतमध्ये जात आहे. जोडीला महेश नानगुडे आहेत. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना आपण पाहतोय मुंबईचं क्रिकेट, दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट आणि सातत्याने क्रिकेट पाहायला मिळतं. आणि मुंबईतील आणखीन एक महत्त्वाचं क्रीडांगण म्हणजेच छत्रवीर संभाजी क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याला डर्बी ग्राउंड असं म्हणून देखील ओळखलं गेलं कित्येक वर्ष, कारण बाजूलाच असणारं डर्बी टॉकीज आणि त्यामुळे हे ग्राउंड डर्बी ग्राउंड म्हणून देखील ओळखलं गेलंय. या वेळेला आल्या पहिला बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न. करण मोरे या खेळाडूच्या नावातच रन आहे आणि आल्या हे घ्या 6 रन. आणि शुभमच्या विरुद्ध शुभम काय गोलंदाजी करतायत हा त्यांना अंदाज आला आणि थोडीशी कमी गतीने थोडासा पाठी राहिलेला चेंडू त्याचा अंदाज घेत असताना षटकार ठोकलाय. 29 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना. याही वेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आणखीन एक षटकार लगावला गेलाय. 2 बॉल खेळले आणि टीमची धावसंख्या 12 त्यांची वैयक्तिक झाली. टीमची धावसंख्या 35. यानंतर 2 बलाढ्य संघांमधील मॅच पाहायला मिळणार आहे. सिंग पॅकर सुद्धा यानंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. तर बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत प्रतीक शर्मा, ज्या प्रतीक शर्माने मागील स्पर्धेमध्ये देखील या ठिकाणी चांगली कामगिरी केली होती. पाहूया प्रतीक शर्मा कशा प्रकारची कामगिरी करतील. 2 ओव्हर झालेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 35. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. लांब लचक असणारा त्यांचा रनअप पाहायला मिळतोय आपल्याला. आणि इकडे जर पाहिलं तर प्रत्येक यांच्या हातामध्ये सोपवला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. महेश नानगुडे एका बाजूला आहेत. जोडीला जर पाहिलं तर करण मोरे आहेत. करण यांनी आल्या हात खोललेले जरूर आहेत, परंतु पाहूयात महेश कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. प्रतीक शर्मा महेश यांच्यासाठी अखो टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेग फाईन दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि पाहूयात पंचांचा इशारा काय येतो. यस, 4 धावा, चौकार मात्र या ठिकाणी खेळला जातोय. चांगला स्ट्रोक या ठिकाणी महेश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 7 बॉलमध्ये 17, 1 षटकार आणि 2 चौकार आलेत महेश यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या 39. तिसरी ओव्हर सुरू आहे. 39 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक शर्मा, महेश नानगुडे यांच्यासाठी. तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये खेळावं लागतं. आज जरी तुम्ही बेस्ट बॅट्समन घेतलाय तरी या मॅच मध्ये शून्यावरूनच तुमची सुरुवात होणार आहे. म्हटल्यानंतर तुम्हाला बेस्ट तर द्यावाच लागणार आहे आणि बॉलर देखील काही कमी नाही आहेत. समोर काय वेगवान फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने महेश नानगुडे, अगदी बॅनर फाडणारा फटका येताना पाहायला मिळाला. आणि महेश नानगुडे सध्याच्या घडीला या खेळाडूच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रात आहे. या पावसाळ्यात तर झालीच झाली आहे, कारण श्रीतेज
इलेव्हनला चांगलं क्रिकेट खेळले. ताई पॅकर्स आणि श्रीजा इलेव्हन लालबागला सुद्धा काय दर्जेदार क्रिकेट खेळलं होतं मान्सून ब्लास्टमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न होता. समोर जवळ जर पाहिलं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक रन तिकडे मिळणार आहे. स्कोर जर पाहिलं तर जाईल आता 46 वर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा प्रतीक शर्मा प्रयत्न करावे लागतील. बॅक टू बॅक 2 षटकार लगावल्यानंतर स्ट्राईकवर करण मोरे आता येत आहेत. सगळ्यांना मात्र वेळ लावलं या क्रिकेटच्या खेळाने. त्यातल्या त्यात पावसाळ्याचे 4 महिने देखील आम्हाला स्वस्त बसू दिले जात नाहीत. यस, आणि हे क्रिकेट मात्र सातत्याने आम्ही खेळतोय. एक वेळेला अलिबागला जाणाऱ्या बोटी 4 महिने बंद राहतील, परंतु क्रिकेट मात्र बंद राहत नाहीये. आणि सगळे आमचे हे बामणे बंधू आहेत ते खूप चांगली सेवा करताना पाहायला मिळतात प्रवाशांची. आणि आज नाहीतर पिढ्यानपिढ्या हे काम मात्र ते करतायत. आणि अगदी इनामी इतबारे हा प्रयत्न त्यांचा होतोय. धावसंख्या जर पाहिली तर या व्हाईट बॉलने पुढे जाताना पाहायला मिळते. 48 धावा धाव फलकावर व्हाईट बॉल घोषित करतायत पंच जय पवार सर, जेपी पॅनल प्रमुख. महाराष्ट्रातील सर्वाधिक स्पर्धा करणारे पॅनल म्हणून जय सरांची ओळख आहे. यावेळेला देखील महेशची हवाई यात्रा बॉलची जबरदस्त. आणि आता मात्र पत्रा बजाव फटका पाहायला मिळाला. आणखी षटकार मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. या अगोदर बॅनर फाडला, आता पत्रा वाजवला. महेश नानगुडे जबरदस्त फॉर्मात आहे. टेक्निक तंत्र मात्र या ठिकाणी जबरदस्त आहे त्यांच्याकडे. आणि त्याच्यामुळे मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोचली आता एकंदरीत 54. महेश नानगुडे खूप चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा प्रतीक समोर महेश नानगुडे. याही वेळेला स्ट्रोक खेळला आहे, परंतु पाहूयात किती धावा असतील. पंचांचा इशारा काय येतोय आणि पंच कळवतात हा बॉल सीमारेषा पार जातोय. 4 धावा मिळतील. आणि धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते एकंदरीत ती 58 धावा तर खेळताना पाहायला मिळतात. या ठिकाणी तब्बल 34 धावांवर महेश नानगुडे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि भली मोठी धावसंख्या उभारली गेली या ठिकाणी. प्रथमेश मयेकर येतात गोलंदाजीसाठी. काळा चौकीच्या अबोधनगरचे खेळाडू. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता करतील. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे आणि रन जर पाहिले तर 58 झालेत सुद्धा. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रथमेशने टाकला हा बॉल. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा तिकडे. जर पाहिलं तर थोडासा अडथळा आहे, नेट आहे, त्यालाच बॉल आदळतोय. आणि डॉट बॉलने मात्र सुरुवात होताना पाहिलं मिळते. या ठिकाणी प्रथमेश यांची शेवटचा षटक आहे. काही फरक पडत नाही तुम्ही टीमचं कितवं षटक घेऊन आलात, तुम्ही काय करतात याला महत्व आहे. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरवर आलात, तुम्ही काय करता याला महत्व आहे. ओ हो हो हो, प्रथमेशचा आणखीन एक चांगला बॉल. सुंदर गोलंदाजी. ज्यांना काळा चौकीचा गिरीश कोचरेकर असं देखील म्हटलं जातं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. बॉलिंग गोलंदाजी ऍक्शन देखील सेम तशीच आहे. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र या ठिकाणी डॉट टाकताना पाहायला मिळतात प्रथमेश. येस, 1 माउस आहे. नाही दिसत आहे.
यस वन मॉस. यावेळेला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले खरे, परंतु पाहूयात आता तिकडे धावा येताना पाहायला मिळत आहेत. 60 धावा धावफलकावर. महेश नानगोडे आणि त्याचबरोबर करण मोरे दोघेही चांगली कामगिरी करतात. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होते आणि तिकडे आणखीन एक बॉल वाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा येऊ लागलेल्या आहेत. ही चिंतेची बाब असणार आहे मल्हार 11 संघासाठी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. धावसंख्या इकडे पुढे जाते. शेवटची ओव्हर प्रथमेश यांची या ठिकाणी पाहायला मिळते खरी. ऑप्टमच्या बाहेर आले यावेळेला. चांगला बॉल प्रथमेश, चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 63 धावा 63. पहिला डाव मात्र या ठिकाणी जवळपास संपायला आलाय. हाही बॉल थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. अंपायरने मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. महेश नानगुडे यांनी चांगली कामगिरी या डावामध्ये केली आहे आणि 34 धावांची लाजबाब खेळी महेश नानगुडे. यावेळेला महेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला आहे आणि अंपायर घोषित करतायत हा 4 आहे. 38 धावांची नाबाद खेळी मात्र महेश नानगुडे यांनी केली आणि आपली टीम 68 धावा विजयासाठी जर पाहिलं तर 69चा पाठलाग करायचा आहे. पाहूया या दुसऱ्या डावामध्ये काय होईल. मनोज मानकर आपल्या परिसरातील एक गोड आवाज आता आपण ऐकूयात मनोज मानकर सरांचा. धन्यवाद सर. सामना बघते आपण. चला दुसरा सेमीफायनलचा टॉस करून घ्यायचा आहे. उपांत्य फेरीचा सामना नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला दोन्ही कर्णधार लवकरात लवकर या स्टेज जवळ आणि लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. थैंक यू सर, थैंक यू. चलिए दोनों ही कप्तान आ जाएंगे टॉस के लिए. आयत 11 और सिंह पैकर्स के कैप्टन दोनों ही कप्तान यहां पर आएंगे, यानी कि आज के दिन यानी कि सुपर संडे का दूसरा सेमीफाइनल जो कि खेला जाएगा यहां पर दोनों ही टीम आयत 11 और सिंह पैकर के कैप्टन, दोनों ही कैप्टन प्लीज आना है. सुमित देखले और आयत 11 के कैप्टन चलिए दोनों ही कप्तानों से फिर से मैं निवेदन कर रहा हूं, रिक्वेस्ट है आयत 11 के कैप्टन और सिंह पैकर के कैप्टन, दोनों ही कैप्टन
जी बिल्कुल, सुमित डेकले हमें नजर आ रहे हैं। सुमित डेकले यहाँ पर आ चुके हैं और आयत 11 के कैप्टन से भी यहाँ पर निवेदन है, रिक्वेस्ट है, गुजारिश है कि प्लीज जल्द से जल्द यहाँ पर टॉस के लिए आना है। सेकंड सेमीफाइनल मैच सुपर संडे और एक महासंग्राम यानी कि तारे सितारे इस मैच में हमें जरूर नजर आएंगे, जहां पर सुमित डेकले इन एक्शन हमें नजर आ रहे हैं। 4 ओवर्स का ये खेल होगा सर, 4 ओवर्स। आयत 11 के कैप्टन भी यहाँ पर आ रहे हैं। हेलो हेलो हेलो। चलिए वेलकम, दोनों ही कप्तान यहाँ पर आ चुके हैं, जहां पर अगर सुनील पाटिल और हमारे किरण दादा जो कि हमारे साथ यहाँ पर मौजूद हैं, हम उनका पहले तो बहुत बहुत धन्यवाद करते हैं। और टॉस इनके शुभ हाथों से यहाँ पर कराया जाएगा, एक सेमीफाइनल यानी कि फाइनल से पहले का फाइनल। चलिए और सिंह पैकर्स के ओनर यानी कि जुगनू सिंह वो भी हमारे साथ यहाँ पर मौजूद है, और इस टूर्नामेंट के रुए रवा हमारे शोहेब बामने साहब वो भी यहाँ पर मौजूद है। यहाँ पर आ जाओ, यहाँ पर। हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक। एकोणसत्तर धावांचं आव्हान मात्र आता ठेवलेलं आहे, ते म्हणजे मल्हार इलेव्हन संघाकडे. समोर आहे वेगळे क्षितिज. सामन्याला सुरुवात झाली आहे. निहाल तुसावत पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू मात्र तटवला, परंतु चेंडू मात्र तिकडे जागेवर आला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बघितलं. कुणालसाठी होता पहिला चेंडू. सुरुवात झाली 69 धावांचा हिमालय मात्र गाठायचे. निहाल तुसामत गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू अप्रतिमरित्या टाकला होता. आता मात्र दुसरा चेंडू कडे प्रस्थान करतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, पण हे मोठे फटके आता कोण मारतंय बघावं लागेल. चेंडू क्रमांक 2 अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय गेलाय तो थेट 2 दिशेच्या धावीमध्ये. थैंक यू कॉम्बॉक्स। चलिए टॉस के लिए यहाँ पर दोनों ही कप्तान मौजूद है। टॉस उड़ाया जाएगा हमारे किरण भाव उनके शुभ बातों से। कॉल कौन ले रहा है सर? कौन बोलते? चलिए ठीक है, हेड। चलिए हेड है, यानी कि सिंह पैकर्स ने यहाँ पर टॉस जीता है। सर टॉस जीत कर क्या करेंगे? हम लोग फील्डिंग करेंगे। चलिए थैंक यू, ऑल द बेस्ट दोनों ही कप्तानों को, दोनों ही टीमों को यहाँ पर हम शुभेच्छा देते हैं और चलेंगे मैच की तरफ। टॉस यहाँ पर सिंह पैकर्स ने जीता है और पहले फील्डिंग करने का उन्होंने निर्णय लिया है। याला मात्र चेंडू गेलाय तो लॉंग ऑफच्या आणि चांगला झेल मात्र पकडलाय. पहिला मात्र हादरा बसलाय तो पहिल्याच षटकामध्ये. पहिला मात्र हादरा बसलाय. कुणाला मात्र तंबूत परतावं लागतंय. यासाठीच मात्र गोलंदाजीवर
जास्त भर दिला जात होता, कारण आपल्याला माहिती आहे धावसंख्या ही 69 करायची आहे, हिमालय पार गाठायचं आहे. त्यासाठी मात्र आता रिस्क घेणं फार गरजेचं होतं आणि तीच रिस्क घ्यायला गेलं आणि मात्र खेळाडू बाद झालाय. खेळाडू क्रमांक 2 मैदानात आलाय सुशांत. प्रयत्न करेल आता मात्र हा धावसंख्या पार करण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू मात्र गेला, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू तटवला. पाहावं लागेल त्याची रेंज कुठपर्यंत गेली आहे. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष झालं. 2 धावांसाठीच ही रेंज गेली आहे, त्याच्यामुळे 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतात. पहिल्याच्या चेंडूवर सुशांतने मात्र समाचार द्यायचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा टो लागला आणि चेंडू थेट गेला तो लॉंग ऑफच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. पुन्हा एकदा अगोदरचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडू मात्र हवेत उडाला, मात्र तिकडे आणखी एक गडी बाद होतो. मोठा हादरा आणखी एकदा बसतो. दुसरा गडी बाद होतो. तंबूत आश्रयासाठी जातोय नवीन फलंदाज सुशांत. पुन्हा आता मात्र मल्हार संघ मात्र आता संपूर्ण दबावाखाली दिसेल, कारण 2 गडी बॅक टू बॅक बाद झालेत. पहिलेच षटक चालू आहे. फलंदाज मैदानात अवतरतो तो म्हणजे रोहन भोसले. आखोचा त्याचा पुन्हा एकदा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु ह्यावेळेला मात्र पंचांनी तो स्वैरमाला घोषित केला. एक अवांतर धाव घोषित केली. धावसंख्येत मात्र आता 1 ने वाढ होते. अगदी संत गतीने मात्र सामना सुरू आहे. पहिले षटक अप्रतिमरित्या 2 गडी बाद झालेत आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची रिस्क घेताना दिसत नाहीये फलंदाज. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय निहालची, सगळ्या प्रकारचे टप्पे मात्र त्याच्याकडून आजमावले जातात. आपण टप्प्याचे चेंडू पूर्ण एकदा कॉर्नरच्या दिशेमध्ये, हा पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय आणि ही मात्र तिकडे थोडीशी रिस्की रन होती. अगदी लेझी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु ती 1 धाव मात्र आपल्या सेफ झोन मध्ये अगदी जवळच्या जवळ ते पोहोचले होते. षटक संपले. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती मल्हार या संघाची, ती म्हणजे 6. अजून मोठा मोठा टप्पा काढायचा. ज्याप्रमाणे फलंदाजी झाली होती ती गोलंदाजी संघाची अप्रतिमरित्या आपण बघितलं असेल. जे फटके खेळले गेले होते लांबच लांब फटके, परिणामार्थ आपण बघितले ते 69 धावापर्यंत मजल मारता आली. संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतो म्हणजे पंकज पाटील. प्रशांतसाठी पहिला चेंडू गेलाय तो डी झोन मध्ये. थोडासा चेंडू आखूड केला होता, परंतु बॉडी लाईनला चेंडूला अगदी हलक्या हाताने मात्र तो जेंटल पुश केला गेला. एका धावेसाठी 1 डी झोन मध्ये. अशा एक धावेने मात्र आता समुद्र भरणार नाही, मोठा पाऊस पडावा लागेल, सुनामी आणावी लागेल, तरच ही धावसंख्या मात्र पार पडू शकते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंकजचा. सामना करण्यासाठी प्रशांत तयार आणि यावेळेला मात्र त्याचा समाचार संपूर्णपणे घेतलाय. थेट मैदानाच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. अगदी उत्तुंग असा लांब लचक षटकार ठोकलाय. अशा षटकारांची आवश्यकता आहे. जर मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर मल्हार संघाला मात्र अशा षटकारांची आवश्यकता. असेच पाऊस पडावे लागतील. पंकजने प्रश्न विचारला होता पहिल्या चेंडूवर, उत्तर मात्र दुसऱ्या चेंडूवर मिळाले. बॉलिंगवर पुन्हा एकदा पंकज तयार. सामना करतो प्रशांत आणि यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी थोडस लाईनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. डॉट बॉल जातो, निर्धाव चेंडू येतोय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल पंकजचा, कारण जे पहिल्या षटकामध्ये घडलं 2 गडी बाद झाले. थोडासा दबाव मात्र आला, परंतु थोडा दबाव हलका करण्याचा प्रयत्न आता यावेळेला प्रशांतने केला. एक षटकार ठोकून पाहावं लागेल पुढचे चेंडू कसे हाताळतोय पंकज. पुन्हा एकदा चेंडू मात्र या यॉर्कर टाकला होता, परंतु चेंडू गेला तो लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. एका धावेच समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होत आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. स्ट्राईक वर आलाय तो म्हणजे रोहन मात्र डावखोरा. किती फरक पडतो डावखोरा असण्याचा, किती फायदा उचलतो या मैदानामध्ये डावखोरा फलंदाजीसाठी नंदनवर राहिले नेहमीच वीर छत्रपती संभाजी मैदान. तर पाहूया रोहन काय करतोय. आणि ह्यावेळेला मात्र फटका तितका चांगला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. 1 धाव मात्र तिकडे घेतली आहे आणि ह्यावेळेला मात्र आपण बघू शकतो तिकडे कॉम बॉक्स मधून दिसत नाहीये, परंतु ओमकार देसाई द सेफ हँड्स याच्या हातातून तो चेंडू निसटलाय आणि बाउंड्री लाईन पर्यंत त्यांनी जाऊन आपलं मार्गक्रमण केलं. एक चौकार मात्र मिळाला सीमारेषेपर्यंत. त्याच्यामुळे 4 धावा ऍड झाल्या. जिथे 2 धावांची मला असं वाटत नव्हतं की 2 धावांची आशा होती, तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. होतात असे जे काही चमत्कार होतात, मोठमोठ्या खेळाडूंकडून अशा चुका होतात. पुढचा चेंडू पंकजचा. पुन्हा एकदा रोहन तयार.
ऑफ स्टंपला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला. एक स्वयं मारा, अवांतर धाव, एक्स्ट्रा रन, वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत वाढ करून दिली, परंतु यावेळेला ती वाढ करून दिली ती पंकजने. अजूनही मोठ्या फटक्यांची आवश्यकता प्रतीक्षेत अजूनही मल्हार संघ. ही किमया मात्र पाहू शकतो का, रोहन करू शकतो का? मगाशीच मी म्हटलं तर अगदी समोर खेळायचा फटका, तर तो षटकाराच्या दिशेने मार्गक्रमण करेल. आणखी एक स्वयं मारा येतोय. अशा प्रकारे हे स्वयं मारे मात्र नेहमीच गळचिपी करत असतात गोलंदाजी संघाची. एक बॉलही एक्स्ट्रा टाकावा लागतो आणि धावसंख्याही वाढत जाते, ओव्हरही लांबली जाते. परंतु मला वाटतं जी पोझिशनिंग रोहनचे अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन तो उभा राहतोय, अगदी क्रीज सोडून म्हणावं लागेल, त्याचा जो गार्ड आहे त्याचा फायदा मात्र त्याला होतोय. पुन्हा एकदा चांगला फुलटॉस चेंडू दिलाय कव्हरच्या दिशेमध्ये, कव्हरच्या क्षेत्रामध्ये तो चेंडू तुटवलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. सेफ झोन मध्ये दोन्ही खेळाडू. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20, 2 गडी बाद. 12 चेंडूत 49 धावांची आवश्यकता, म्हणजे सरासरी 25 धावा प्रत्येक षटकात बनवायच्यात. येणाऱ्या षटकात जे 2 षटक शिल्लक आहेत, प्रत्येक षटकात 25 धावा करायच्यात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तो म्हणजे जिशान खान. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतो तो जिशान खान. अगदी लांब लचक रनअप असलेला हा खेळाडू, अप्रतिमरित्या चेंडू वळवण्याची ज्याच्या ताकद, चेंडू हाताळण्याची, षटक हाताळण्याची ताकद. यावेळेला जर्सी क्रमांक 56 मध्ये पहिला चेंडू रोहनसाठी, परंतु यावेळेला चेंडू अगदीच लँड झाला तो वेष्टीच्या मागे. पंचांनी स्वरूप अगदी पंचांनी हात बाजूला सारून मात्र वाईटचा इशारा दिलाय. पाहावं लागेल कुठला चेंडू. मात्र फुलटॉसच्या प्रतीक्षेत आपल्याला दिसतोय रोहन. ज्या प्रकारची जी मगाशीच मी सांगतो, ज्या प्रकारे विकेटच्या अगोदरचा जो त्याचा स्टान्स आहे, प्रयत्न करतोय रोहन की तो चेंडू फुलटॉस करावा, जेणेकरून चेंडू मैदानाच्या बाहेर तटत होईल. मगाशीच मी सांगितलं सरासरी 25 ठेवायचे, याचा अर्थ 3 षटकार प्रत्येक षटकामागे मारलेच पाहिजे. पुन्हा एकदा जिशान तयार. चेंडू क्रमांक 1 फुलटॉस चेंडू, परंतु यावेळेला अगदी कमरेच्या जवळ चेंडू, अगदी फ्लिक केला, वेग होता चेंडूला, परिणाम स्वरूपी तो जातो तो 1 डी झोन मध्ये. धावसंख्या आणखी 1 ने पुढे सरकते. पहिल्याच षटकापासून मात्र रीज घ्यायला हवी होती, कारण 2 गडी बाद झाले होते. दोन्हीही गड्यांनी, दोन्ही खेळाडू होते, त्यांनी हा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न फसला होता त्यावेळेला. पण आता मात्र रोहन प्रयत्न करतो. मगाशीच मी म्हटलं डावखुरा असल्याचा फायदा मात्र रोहनने उचलला पाहिजे. जिशानवर आता काउंटर अटॅक केलं पाहिजे. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू बनवला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ताकद आहे चेंडू, त्याच्या बॅटमध्ये पॉवर हिटिंग आहे, परंतु चेंडू मात्र मैदान पार करू शकलेला नाहीये. एक धाव मात्र तिकडे घेतली आहे. धावसंख्या आणखी 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 23. प्रशांत आला स्ट्राईकवर. थोडीशी मॅच लांबत चाललेली आहे, विजयशी थोडासा लांबत चाललेला आहे, ती दरी वाढत चाललेली आहे रन आणि बॉल मधली. त्याच्यामुळे आता एकाने तरी स्टँड घेऊन हे षटकार ठोकायलाच हवेत. जिशान पुढच्या चेंडूसाठी होतो सज्ज. सामना करेल प्रशांत. फटका चांगला आहे, परंतु जातो तो. आणि यावेळेला मात्र चांगलं रन बघितला, पण चांगला एरिया कव्हर केला खेळाडूने आणि चांगला झेल मात्र तिकडे घेतलाय. आणखी एक हादरा बसताना मल्हार संघाला. गडी क्रमांक 3 बाद होतोय, जातोय तंबूत आश्रयासाठी. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला दिसतोय नितीन. सामना करेल जिशान्याचा. नितीनकडे पॉवर हिटिंग आहे, परंतु ती पॉवर हिटिंग आत्ताच कामाला आली पाहिजे. मगाशीच मी म्हटलं दरी वाढत चाललेली आहे. इथे चांगला चेंडू यॉर्क केला, अगदी ऑफ स्टंपला बुंदा शोधून काढला. याचं मात्र कुठेही उत्तर नाही आहे या चेंडूचं. मोठ्या फटका जर आपण खेळायचे असेल तर यॉर्कर करायचे असतात जेव्हा डेथ ओव्हर चालू असतात. आणि आपण म्हणूया निर्णायक षटकही म्हणावं लागेल, कारण याच्या नंतरचं जे षटक असणार आहे ते अगदी संपूर्णपणे जी मॅच आहे ती मला वाटतं गोलंदाजी संघाकडे वळालेली असेल. परंतु आता मात्र पाहूया नितीन काय करतोय. जिशान गोलंदाजी मार्क करून पुन्हा एकदा क्रीज क्रॉस केलाय आणि एक निर्धाव चेंडू आणखी येतोय. संपूर्णपणे दबावाखाली मल्हार संघ. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पाहूया नितीन काय करतोय. जिशानचा पुढचा चेंडू
अंपायरला क्रॉस करून नितीनसाठी, परंतु यावेळेला फुलटा चेंडू आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगला झेल घेतला, अप्रतिम झेल. आपण बघताय जिशांचा स्वतःला मात्र तिकडे कव्हर केलं, अगदी हाफ ट्रॅकर पिच पर्यंत गेला, चेंडूचा वेग होता परंतु स्वतःला मात्र त्यांनी सावरला, बॅलन्स केला आणि झेल घेतला. आणखी एक हादरा बसतोय नितीनच्या रूपाने, नितीनला जावं लागतं पुन्हा एकदा तंबूमध्ये. आणखी एक गडी बाद झालाय मल्हार संघाचा. नवीन फलंदाज आपण बघताय मिडल ऑर्डर मध्ये आलाय तो म्हणजे आकाश. खूपच दयनीय अवस्था आपल्याला म्हणावी लागेल मल्हार संघाची, ज्याप्रमाणे गोलंदाजी अप टू द मार्क झाली नाही आणि फलंदाजी मात्र तीही अप टू द मार्क झाली नाहीये, त्याच्यामुळे ही परिस्थिती मात्र मल्हार संघावर ओढावली आहे. सर एक बॉल बाकी आहे काय सर? थँक्यू सर. आणि आपल्या इथे बामणी ट्रॉफी 2025 साठी अदनान सोलकर साहेब आले, सी हुकचे सीए साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं इथे हार्दिक 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 स्वागत. फटका चांगला आहे, चांगला फटका खेळलाय. अझहरचा पहिला चेंडू समाचार मात्र घेतलाय 2 धावांसाठी. बॉल 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 प्लीज. परंतु आता मात्र ती वेळ निघून गेली ज्या फटकेबाजीची गरज. यावेळेला मात्र क्लीन बॉल, त्रिफळाची काय यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलाय तिकडे आणि त्यावेळेला मात्र रोहनलाही त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. अगदी बॅट मात्र फिरली हवेमध्ये गरकन आणि मात्र अझहरने त्रिफळा क्लीन बोल्ड बाय अझहर. आता मला वाटतं फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे मल्हार संघासाठी. आणि ताई पॅकर क्षितेज मात्र त्यांच्यापेक्षा वरचढ गोलंदाजी ती आणि फलंदाजी ती. अझहरचा पुढचा चेंडू, नवीन फलंदाज प्रथमेश आणि यावेळेला चेंडू वळवला ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर. आपण बघू शकता ऑफ कटर, एक निर्धाव चेंडू येतोय. अशातच 4 षटकांचा सामना असल्यामुळे वेळ मात्र कमी मिळाला विचार करायला की पुढे काय करायचं. याच्या पूर्वीचे जे सामने खेळले गेले ते 6 षटकांचे होते, काही एक सामना 5 षटकांचा होता. विचार करायला वेळ मिळत होता, परंतु आता तसं काही होताना दिसत नाही. अगदी कमी वेळ मिळतोय, T20 म्हणायला हरकत नाही. अझहरचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला यॉर्क, परंतु तिकडे चांगला चेंडू तटवण्याच्या नादात गेला. तो कव्हर रिजन मध्ये एकच धाव मिळाली असती परंतु ती मात्र तिकडे नाकारली आहे प्रथमेशने. दोन चेंडू शिल्लक, बॉल द्यायचा प्लीज, बॉल प्लीज. 2 चेंडू शिल्लक. छोटा चेंडू, चांगला समाचार घेतला, टॉप बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि मात्र झेल सुटलाय. फटकेबाजी चांगली आहे, हॅलो बोलायला चेंडूला पाठवलंय कॉम बॉक्स मध्ये, षटकार आलाय. फटकेबाजीची गरज होती, मला वाटतं प्रथमेशला वर पाठवायला हवं होतं परंतु ठीक आहे, दुरुस्त आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि बामणी ट्रॉफी 2025 मधील पहिला अंतिम फेरीचा संघ आपल्याला मिळणार आहे या चेंडू नंतर. वाईट इशारा पंतांचा, अगदीच मॅचला अंमली गेली आहे. लवकरात लवकर चेंडू मात्र फेकून दिला मैदानाच्या बाहेर आणि अंतिम फेरीत पोहोचलेला पहिला संघ बामणी ट्रॉफी 2025 चा ठरलाय तो म्हणजे ताई पॅकर श्रीतेजी 11. अभिनंदन आपलं. चलिए कॉन्ग्रेचुलेशन और बहुत बहुत मुबारकबाद यहाँ पर ताई पैकर्स प्रभा देवी श्रीतेज 11 पुणे जिन्होंने यहाँ पर पड़ाव पूरा किया और एक ऐतिहासिक टूर्नामेंट यानी कि बामणी ट्रॉफी 2025 सीजन 2 के फर्स्ट फाइनलिस्ट वन एंड ओनली ताई पैकर्स प्रभा देवी श्रीतेज 11 पुणे. लेकिन अब बारी है फिर से एक बहुत ही बड़ा महासंग्राम, एक महामुकाबला और एक सेमीफाइनल यानी कि फाइनल से पहले का फाइनल. 2 टीमें आमना सामना करते हुए नजर आएगी जहां पर सिंह पैकर्स और उनका सामना होगा आयत 11. एक जबरदस्त टूर्नामेंट, एक बेहतरीन सी सौगात है और बामने फैमिली की जितनी यहाँ पर हम शुक्रिया अदा करें उतना कम है क्योंकि बामने फैमिली ने यहाँ पर क्रिकेट के चाहने वालों को उनके चाहत से मिलाई है. एक ऐसी ये प्रतियोगिता है, एक मानाची स्पर्धा, एक अभिमानाची स्पर्धा और इस अभिमानाची स्पर्धा में हमारे किरण दादा उनका भी स्वागत है और आए और हमारा अभिमान बनने का आपने भी काम किया, हम उसका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे आपका भी.
और साथ ही साथ हमारे बीच मौजूद हमारे भाई हमारे अदनान सोलकर साहब, उनका भी हम यहाँ पर दिलों की गहराइयों से इस्तकबाल खैर मकदम करते हैं और बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं कि अपने कीमती वक्त के साथ आप यहाँ पर हमारे हौसला अफजाई के लिए हैं। आपका बहुत बहुत शुक्रिया। हमारे अरशद बामने साहब, इनकी भी जितनी तारीफ की जाए उतना कम। हमारे शोएब बामने साहब, जिनकी जितनी तारीफ की जाए उतना कम। हमारे फहीम बामने साहब, और साथ ही साथ हम देख सकते हैं कि और एक पहचान हमें यहाँ पर मिली, हमारे अरबाज पठान, उनका भी यहाँ पर इस्तकबाल है। चलिए मैच को स्टार्ट करना है। 4 ओवर का ये खेल है।